डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला। रविवारी दीपेश म्हात्रे आपल्या ताफ्यासह मातोश्रीवर पोहोचले आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून उबाटा गटात प्रवेश केला। त्यांच्यासोबत 7 ते 8 माजी नगरसेवक व अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे। पक्षी प्रवेशानंतर दीपेश म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये डोंबिवली शहराच्या विकासासाठी आणि पक्षवाढीसाठी मी काम करणार आहे। घर वापसीची हे का आवश्यकता का वाटली? घर वापसीची आवश्यकता अशासाठी वाटली की गेल्या 2 वर्षापासून ज्या पक्षामध्ये काम करत होतो तिथे निष्ठेने कुठलाही स्वार्थ न बाळगता आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता काम केलं। परंतु भाजपच्या लोकांकडनं जेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले, आमच्या व्यवसायांवरती नोटिसेस काढल्या गेल्या, तेव्हा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळाला नाही आणि त्याचं अतिशय दुःख मला झालं। आणि ज्यांच्यासाठी आपण सातत्याने काम करतो ते प्रत्येक वेळेस जर आपल्याला सांगत असेल की युती धर्म पाळावा लागेल, तर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमची प्रतिमा मळीन करण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांच्याबरोबर राहणं योग्य ठरणार नाही, म्हणून मी आज हा निर्णय घेतला आहे। विधानसभा उमेदवारीवरून आपण हा पक्ष सोडलाय का? आणि उद्धव ठाकरे गटाकडून नाही, विधानसभा उमेदवारी कोणाला मिळेल हा विषय आहेच, परंतु मी माझ्या पक्षाकडे मागणी करत होतो। मी कोणाकडे मागणी करत दुसऱ्या पक्षांकडे मागणी करत नव्हतो आणि मी युतीचा धर्म पाळून युतीचंच काम करत होतो। परंतु माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले गेले। माझं संरक्षण भर दौऱ्यावरनं येताना रस्त्यामध्ये माझा परिवार माझ्या बरोबर असताना, माझ्या फॅमिली बरोबर असताना माझ्या भर रस्त्यामध्ये पोलीस संरक्षण काढून पोलिसांना सांगितलं गेलं की तुम्ही फोटोज पाठवा, संरक्षण सोडलं याचे। अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण, जे दडपशाहीचं राजकारण आहे, त्याला कंटाळून आणि कुठेतरी महाराष्ट्र तोडण्याचं जे राजकारण सुरू आहे ते सोडून महाराष्ट्र जोडण्याचं राजकारण करायचा माझा विचार आहे, म्हणून मी आज या पक्षामध्ये प्रवेश केला। घर वापसीच्या हालचाली तुमच्या नेमक्या कधी सुरू झाल्या आणि या तुमच्या पक्ष प्रवेशामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे, तर नेमके ते नेते कोणते आणि कधी सुरुवात झाली? नाही, असं कुठल्या नेत्याचं नाव घेणं योग्य ठरणार नाही। मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की गेल्या 2 महिन्यापासून विधानसभेची मी तयारी करत होतो, पण ही विधानसभेची तयारी करत असताना काही लोक भाजपचे जे आहेत ते जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये मला ज्यांच्याकडनं सपोर्टची अपेक्षा होती, ज्यांच्याकडनं पाठिंब्याची अपेक्षा होती, ते सपोर्ट मला कुठे मिळालेलं नाही, म्हणून मी माझा निर्णय घेतलेला आहे। आज माझ्यासोबत 7 नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे, त्याचबरोबर 41 डोंबिवलीतले पदाधिकारी आहेत। 41 पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे आणि पक्षाचं आता प्रवेश करून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन।